हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 संदर्भात एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यासाला सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये आपण बुकचं पण आपलं काम चालू आहे. त्याचबरोबर जे आपण व्हिडिओज किंवा जे सर्व मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पण वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे प्रश्नांच्या उत्तरांचे जे विश्लेषण आपण केलेलं आहे ते घटकानुसार केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती की पेपर 1 मध्ये जे 10 घटक आहेत, प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे 5 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला, बरोबर आहे, बरोबर 10 गुणांसाठी प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणताही घटक आपल्याला वगळता येणार नाहीये. त्याच दृष्टिकोनातून 7 एप्रिल 2024 ला जी सेट परीक्षा झाली होती, त्या परीक्षेमध्ये जे 50 प्रश्न पेपर 1 वर विचारले होते, तर त्या प्रश्नांचं विश्लेषण पण आपण घटक वाईज करतोय. म्हणजे त्या घटकाचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमावर प्रश्न कसे विचारले जातात. त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत ॲपच्या माध्यमातून आपण पेपर 1 आणि पेपर 2 सेटनेट परीक्षा त्या संदर्भात क्लासेस आपण सुरू केले, ज्यामध्ये तुम्हाला दोन्ही पेपरचं सर्व मटेरियल्स म्हणजे त्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्यानंतर सर्व नोट्स, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पेपर 1 पेपर 2 ते देखील घटक वाईज, त्यानंतर पेपर 1 च्या ज्या नोट्स आहेत, पेपर 2 च्या ज्या नोट्स आहेत, त्या तुम्हाला घटक, त्याचे उपघटक आणि त्या उपघटकावरचे प्रश्न, घटक उपघटक त्याच्यावरचे प्रश्न, त्याचं विश्लेषण आणि त्यावरचे प्रश्न, अशा स्वरूपामध्ये परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून आपण देण्याचा प्रयत्न करतोय. ज्या विद्यार्थ्यांना तो कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी या नंबरला कॉल करू शकता, किंवा तुम्ही व्हॉट्सअपद्वारे देखील, किंवा ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲप जे आहे ते डाउनलोड करून देखील डायरेक्ट तुम्ही ॲपवरून देखील क्लास जॉईन करू शकता. ज्याची पेपर 1 आणि पेपर 2 ची फीस आहे 4000 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मराठी, पेपर 2 हिंदी, त्यानंतर अर्थशास्त्र, वाणिज्य, त्यानंतर राज्यशास्त्र, इतिहास, इंग्रजी विषय असेल, ते या सर्व विषयाचे पेपर्स, त्याचे मटेरियल्स, त्याचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज, त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घटकानुसार हे तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता 7 एप्रिल 2024च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण करून घेऊयात, ते देखील घटकानुसार. आपल्या सर्वांना माहिती आहे पेपर 1 त्याचा पहिला जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे घटक क्रमांक 1 अध्यापन क्षमता, टीचिंग ॲप्टिट्यूड. यामध्ये अध्यापन म्हणजे काय, त्याची संकल्पना, अध्यापन शिकण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अध्ययनार्थ्याचे वैशिष्ट्य, त्यानंतर संबंधित अध्यापनावर परिणाम करणारे घटक, त्याबरोबर उच्च शिक्षणाच्या संदर्भ संस्थांमधील शिकवण्याच्या पद्धती, त्यानंतर मूल्यमापन पद्धती, या सर्व एकत्रित या मुद्द्यांवर आधारित आपल्याला 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत मागच्या वर्षी. त्याचं आपण विश्लेषण करून घेऊयात. बघा, तो पहिला प्रश्न विचारला होता. पहिला प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. याच्यामध्ये पर्याय दिलेत: वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता. या ठिकाणी पर्याय ए, बी, सी आणि डी दिले होते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, बघा त्याचं विश्लेषण, प्रश्न पहिल्याचं बघा आपण विश्लेषण पाहू शकता. जर अध्यापन स्मृती स्तरावर शिकवले गेले तर विद्यार्थ्यांना केवळ वास्तविक माहिती, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळू शकते. स्मृती स्तरावर शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त तथ्य, फॅक्ट्स आणि इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्यावर भर देणे, जसे की परिभाषा, तारखा किंवा विशिष्ट उदाहरण. पर्यायाचे विश्लेषण आपण पाहूयात. वास्तविक माहिती, पहिला जो आय होतं, तर बघा, स्मृती स्तरावर शिकवले गेले तर विद्यार्थ्यांना केवळ वास्तविक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळते. ते ही माहिती तोंडी पाठ करू शकतात, पण त्याचा उपयोग सामान्यीकृत अंतर्दृष्टी किंवा समस्या निराकरणासाठी करता येत नाही. ते फक्त पोपटपंची ज्ञान आहे. त्यानंतर
दुसरा पर्याय होता त्या ठिकाणी दुसरं विधान म्हणूयात सामान्यकृत अंतर्दृष्टी. सामान्यकृत अंतर्दृष्टी जनरलायझेशन इनसिट. तर विद्यार्थ्यांना समजण्यासाठी उच्च स्तराचे विचार आणि तर्कशक्ती आवश्यक असते. ही क्षमता फक्त स्मृती स्तरावर शिकून विकसित केली जाऊ शकत नाही. त्यामुळे दोनही पर्याय नाहीये. त्यानंतर तिसरं समस्या निराकरण क्षमता. समस्या निराकरणासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानाची सखोल समज, विचार आणि अंमलबजावणीसाठी कौशल्य आवश्यक असते. हे देखील स्मृती स्तरावर शिकवण्यामुळे शक्य होत नाही. त्यामुळे योग्य पर्याय आहे केवळ पर्याय क्रमांक ए आय. याचं स्पष्टीकरण, कारण बघा स्मृती स्तरावर अध्यापन विद्यार्थ्यांना केवळ माहिती लक्षात ठेवण्यासाठीच मदत करतं. ही माहिती सामान्यकृत अंतर्दृष्टी किंवा समस्या निराकरण क्षमता मिळवण्यासाठी पुरेशी नसते, कारण हे दोन्ही उच्च स्तरावरील कौशल्यावर आधारित आहेत, जसे की आकलन, विश्लेषण आणि मूल्यांकन. उदाहरणार्थ, जर एका विद्यार्थ्याला पाणी 100 सेल्सिअस तापमानाला उकळते हे फक्त पाठांतर करून शिकवले गेले तर तो केवळ वास्तविक माहिती लक्षात ठेवतो. काय लक्षात ठेवील तो? की पाणी हे 100 सेल्सिअसला उकळते. पण पाण्याच्या उकळत्यामागील विज्ञान समजून घेऊन त्याला इतर परिस्थितीमध्ये त्याचं सामान्यीकरण म्हणजे त्याची अंमलबजावणी, त्याचा वापर, हे जे उपयोजन कौशल्य असेल, आकलन क्षमता असेल, ही त्याच्यामध्ये विकसित होणार नाही. त्यामुळं याचा तिसरा पर्याय देखील उपयुक्त नाही. त्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक केवळ 1 हाच बरोबर आहे बी पर्याय. पुढचा प्रश्न बघा दुसरा, विचारात शिकून शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. त्याचे अध्ययनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता आणि त्याच्यावर आधारित हे पर्याय दिलेत. केवळ ए आय, केवळ 1, केवळ 1 आणि 2, केवळ 3, केवळ 2 अशा पद्धतीचे पर्याय आहेत. विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. तर योग्य स्पष्टीकरण काय आहे त्याचं? तर बघा, योग्य विश्लेषण स्पष्टीकरण, शिक्षकाने अध्यापन करताना अध्यापन पद्धती निवडताना विविध घटक विचारात घ्यावेत. बघा, हा प्रश्न संकल्पनावर आहे. तसं पाहिलं तर घटक क्रमांक 1, 2 हे घटक पूर्णतः संकल्पनेवर आधारित आहे. जर तुमच्या कन्सेप्ट स्पष्ट असतील टीचिंग ॲप्टिट्यूडच्या म्हणजेच अध्यापन विषयक अभियोग्यतेचा, तर याच्यावरचा तुम्हाला प्रश्न सोडवता येणार आहेत. तर कारण योग्य पद्धतीचा वापर विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक प्रभावी बनवतो. या संदर्भात खालील घटक महत्त्वाचे आहेत. घटकाचे विश्लेषण आपल्याला पुढील प्रमाणे करता येतं. अध्ययनकर्त्याचं स्वरूप, कारण आपण जर पाहिलं आपल्या समोर असणारा विद्यार्थी तो कोणत्या वयातला आहे, कोणत्या शैक्षणिक स्तरातला आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याचं पूर्वज्ञान कशा पद्धतीचं आहे, शिकण्याची गती आणि त्याची शैली कशा पद्धतीची आहे हे आपल्याला शिक्षक म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. अध्यापन पद्धती निवडताना त्याच्या या वैशिष्ट्यांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, प्रायोगिक दृष्टिकोन असलेल्या विद्यार्थ्यासाठी व्यावहारिक अध्यापन प्रभावी ठरतं. त्यानंतर साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, बघा शिक्षकाने शिकवण्याचे उद्दिष्ट ठरवलेले असतात, बरोबर आहे, पाठाचे उद्दिष्ट असतात. उद्दिष्ट ज्ञान प्राप्त करणं, कौशल्य कोणते विकसित करायचे, मूल्य कोणते त्याच्यामध्ये रुजवायचे. उदाहरणार्थ, जर तांत्रिक कौशल्य शिकवणे असेल उद्दिष्ट तर व्यावसायिक प्रशिक्षणावर भर दिला गेला पाहिजे. त्यानंतर तिसरा पर्याय होता शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. शिक्षकाला स्वतःच्या कौशल्याबाबत जागृत असणं आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षकाला सर्व पद्धतीचे ज्ञान आणि निपुणता नसते, त्यामुळे त्याच्या किंवा तिच्या ताकदीच्या क्षेत्रानुसार विद्यार्थ्याच्या गरजेनुसार अध्यापनाची पद्धती निवडली पाहिजे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तीनही पर्याय. याचं स्पष्टीकरण सविस्तर म्हटलं, शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडत असताना विद्यार्थ्याचे स्वरूप, पाठाचे उद्दिष्टाचे स्वरूप, स्वतःच्या क्षमता या सर्व घटकाचा विचार करणं आवश्यक असतं. यापैकी कोणताही घटक दुर्लक्षित करून चालत नाही, तरच त्याचं आपलं अध्यापन इफेक्टिव्ह आणि परिणामकारक होऊ शकतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं, जर विद्यार्थ्याचा गट वय लहान असेल तर त्याला
दृश्य म्हणजे त्याला चित्राच्या स्वरूपामध्ये व्हिज्युअल बेस्ड लर्निंग चांगली उपयुक्त ठरते, पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ सृजनशीलता विकसित करणे उद्दिष्ट जर असेल तर प्रकल्प आधारित शिकवण्यावर भर दिला गेला पाहिजे. म्हणजे तुमचे उद्दिष्ट कोणते, तुम्हाला विद्यार्थ्यांना काय द्यायचंय. त्यानंतर शिक्षकाला तंत्रज्ञानात वापरण्यात निपुणता असेल तर डिजिटल म्हणजे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देखील अध्यापन व्यवस्थित करू शकतो. या सर्वांचा निष्कर्ष म्हणजे अध्यापन प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी, विद्यार्थ्याच्या विकासासाठी उपयुक्त करण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्याची वैशिष्ट्ये जाणून घेतली पाहिजे, शिकण्याचे उद्दिष्टे कोणते शिकवण्याचे आणि स्वतःच्या क्षमता समतोल साध्य योग्य अध्यापन पद्धतीची निवड करणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, प्रभावी विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्ये काय असतात. प्रभावी प्रतिभावंत म्हणजे अतिशय उच्च बुद्ध्यांक असणारे विद्यार्थी, त्याला आपण प्रतिभावंत म्हणतो, ज्यांचा IQ लेवल ही 120च्या पुढे असते. प्रतिभावंत विद्यार्थी ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. ते स्वतःच्या अध्यायावर म्हणजे मित्रावर अवलंबून असतात. ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. योग्य पर्याय पर्याय क्रमांक डी. आता बघा, पर्याय क्रमांक तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर आहे. हा प्रश्न संकल्पनेवर आधारित आहे, कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. आपण पाहू शकता योग्य उत्तर आहे ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. कोणते? प्रतिभावंत विद्यार्थी, गिफ्टेड स्टुडंट ज्याला आपण म्हणतो. हे सामान्यतः इतर विद्यार्थ्यापेक्षा हे विद्यार्थी वेगळे असतात, अधिक बुद्धिमान असतात, अधिक सृजनशील असतात, आत्मनिर्भर असतात, स्वतःचे कार्य स्वतः करतात. त्यांच्या विचारसरणीत आणि वर्तनात स्वतंत्रपणा महत्वाचा घटक असतो. त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्वावलंबी आणि तर्कशक्ती दिसून येते. प्रतिभावंत विद्यार्थ्याची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. स्वतंत्र निर्णय क्षमता, ते आपल्या ज्ञानाचा वापर करून स्वतंत्रपणे विचार करतात आणि निर्णय घेतात. ते समस्येचं सृजनशील समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी ते स्वपूर्ण म्हणजे स्वावलंबी असतात. त्यानंतर ते सर्जनशील असतात. त्यांच्या विचार करण्याची पद्धत वेगळी आणि नाविन्यपूर्ण असते. ते नेहमीच नवीन नवीन संकल्पना आणि कल्पनावर काम करतात. गहन निरीक्षण क्षमता त्यांच्यामध्ये असते. तार्किक विचारसरणी त्यांच्यामध्ये खूप असते. त्यानंतर स्वतंत्र शिकण्याची इच्छा त्यांच्यामध्ये असते. ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. आता जो पहिला आपण पर्यायानुसार याचं विश्लेषण पाहिलं तर बघा, प्रतिभावंत विद्यार्थी कधी कधी अंतर्मुख असतात, पण पूर्णतः ते अंतर्मुख असतात असं नाहीये. त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा बी पर्याय, ते त्यांच्या सह अध्यायावर अवलंबून असतात, तर तसं नाहीये. ते त्यांच्या सह अध्यायी म्हणजे त्यांच्या मित्रावर अवलंबून नसतात, ते स्वावलंबी असतात. त्यानंतर सी पर्याय, ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात. तर असं प्रतिभावंत विद्यार्थी बहिर्मुख असू शकतात, परंतु सर्व प्रतिभावंत विद्यार्थी हे बहिर्मुख असतीलच असं नाहीये. त्यामुळे ते अर्धसत्य आहे. डी, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात, ते स्वतःचे निर्णय घेतात. त्यामुळे निष्कर्ष काय आहे तर प्रतिभावंत विद्यार्थी त्यांच्या निर्णय प्रक्रियेत स्वावलंबी असतात आणि हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य गुण वैशिष्ट्य आहे. त्यामुळं डी पर्यायच योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे पहिल्या घटकावरचा चौथा प्रश्न. आपण घटकावाईज विश्लेषण करतात ते लक्षात असणं गरजेचं आहे. प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये भर देण्याची गरज असते. प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी म्हणजेच वय जास्त आहे ते शिक्षण घेणारे विद्यार्थी. प्रक्रिया आणि शिकण्याचा आशय यावर सारखाच, प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त. कशावर भर जास्त असतो? प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक याच्यावर सारखाच असतो. चौथा प्रश्न, त्याचं स्पष्टीकरण. योग्य पर्याय आहे सी पर्याय, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. योग्य पर्याय आहे चौथ्या प्रश्नाचा सी. आता याचं स्पष्टीकरण पाहिलं, प्रौढ शिक्षण ॲडल्ट लर्निंग, त्याला अँड्रोगॉजी असेही म्हणतात. हे मुलांच्या शिक्षणापेक्षा वेगळे असते. प्रौढांच्या शिक्षणाच्या गरजा आणि पद्धती वयानुसार, अनुभवानुसार आधारित शिकवण्याच्या गरजेवर आणि स्वावलंबी स्वभावावर अवलंबून असतात. प्रौढ शिक्षणामध्ये शिकण्याच्या प्रक्रियेला जास्त महत्त्व दिले जाते.
कारण स्वतःच्या अनुभवातून शिकले जातात प्रौढ व्यक्ती. त्यानंतर समस्या निराकरण पद्धती यांना अवलंब केला जातो यांच्या बाबतीत. त्यानंतर आत्मनिरीक्षण क्षमता किंवा आत्मनिर्भरपणा म्हणजे स्वतःचं कार्य स्वतः करू शकतात. त्यानंतर शिकण्याची उद्दिष्टे यामध्ये असतात. आता त्यामध्ये पर्यायानुसार विश्लेषण म्हटलं तर प्रक्रिया आणि शिकवण्याच्या आशय यावर सारखाच भर. तर तसं पाहिलं तर प्रौढ शिक्षणामध्ये शिक्षणाच्या प्रक्रियेला अधिक महत्व आहे. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये आशयाला सारखे महत्व देणे नेहमीच आवश्यक नसतं. त्यामुळे अ पर्याय चुकीचा आहे. बी पर्याय का चुकीचा आहे तर प्रक्रियेवर कमी आणि शिकण्याच्या आशयावर जास्त हे लहान वयाच्या विद्यार्थ्यांना योग्य ठरतं, प्रौढांना नाही. सी पर्याय प्रक्रियेवर जास्त आणि शिकण्याच्या आशयावर कमी हे प्रौढांना योग्य पर्याय आहे. आशय महत्वाचा असला तरी तो प्रक्रिया समजल्याशिवाय परिणामकारक ठरू शकत नाही. त्यामुळे सीच पर्याय योग्य ठरतो. आणि डीचं देखील अशाच पद्धतीनं प्रक्रिया आणि अध्यापन परिपाक यावर सारखाच. तर योग्य निष्कर्ष काय तर प्रौढ शिक्षणात शिकण्याच्या प्रक्रियेवर अधिक भर दिला जातो, कारण प्रौढ शिकणारे त्यांच्या अनुभवावर आधारित सक्रिय शिकण्याच्या पद्धतीला प्राधान्य देतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. समजलं. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा. पाचवा जो प्रश्न आहे तो आहे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतीत ही स्पष्ट कल्पना देणे. मूल्यमापन, स्थान निश्चिती, आकारिक, साकारिक, दैनंदिन. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना देतं. कोणतं मूल्यमापन देतं? स्थान निश्चिती, आकारिक, साकारिक, नैदानिक. आपण हे सर्व मूल्यमापनाचे प्रकार बघितलेत. बघा हे जे सर्व पाचही प्रश्न विचारले होते ते सर्व आपण जे सुरुवातीला अभ्यासक्रमाचे जे 5 मुद्दे पाहिलेत त्याच्यावरच आधारित आहेत, त्याच्याशीच निगडीत आहेत. म्हणजे अभ्यासक्रमाचं आणि या प्रश्नांचं कोरिलेशन सहसंबंध काय आहे हे तुम्ही समजून घेतलं असेल, पाहिलं असेल. हा निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला समजून सांगण्यामध्ये. आता नैदानिक त्याला आपण डायग्नोसिस म्हणतो. याचं स्पष्टीकरण बघा. नैदानिक मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाचे आकलन, अडचणी आणि कमकुवत जागा समजण्यासाठी केले जाते. याचा उद्देश विद्यार्थ्यांची आधीची माहिती, कौशल्य आणि शिकण्याच्या अडथळ्यांचा तपास करणं हे आहे. त्यामुळे हे मूल्यमापन विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाविषयीच्या आकलनावर स्पष्ट कल्पना देते. त्यामुळे विविध प्रकारच्या मूल्यमापनाचे वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर स्थाननिश्चिती मूल्यमापन म्हणजे काय तर उद्देश ह्या मूल्यमापनाचा उद्देश काय तर विद्यार्थ्याला योग्य स्तर आणि गटामध्ये ठेवणं. उदाहरणार्थ 9वीत शाळेत प्रवेश घेताना त्याचा पूर्वज्ञानाचा अंदाज घेणं. योग्यता विद्यार्थ्याच्या आकलनाची स्पष्ट कल्पना देण्याऐवजी त्याला योग्य कोर्स किंवा गटात बसवण्यासाठी स्थाननिश्चिती ही पद्धत वापरली जाते मूल्यमापनाची. त्यानंतर आकारिक मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह असेसमेंट आपण त्याला काय म्हणतो आकारिक. याचा उद्देश काय आहे या मूल्यमापनाचा? शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान सतत सूचना देणे आणि सुधारणा सुचवणे. याला आकारिक म्हणजे विद्यार्थ्याचं शैक्षणिक व्यक्तिमत्व आकार घेत असताना, साकार होत असताना केलं जाणारं म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन याचाच एक भाग आहे. उदाहरणार्थ गृहपाठ देणं, शॉर्ट टेस्ट, चर्चासत्र इत्यादी. याच्यातून योग्यता काय समजते आकारिक मूल्यमापनातून? आकारिक मूल्यमापन प्रगती तपासण्यासाठी उपयुक्त आहे, पण विशिष्ट आशयाच्या आकलनावर नेमके लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यानंतर तिसरा मूल्यमापनाचा प्रकार आहे साकारिक मूल्यमापन. याचा उद्देश काय आहे? शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण झालीत की नाहीत, म्हणजे आपण जे ऑब्जेक्टिव्ह ठेवले होते एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झालेत का नाही हे तपासण्यासाठी. उदाहरणार्थ वार्षिक परीक्षा, सामायिक परीक्षा, अंतिम प्रकल्प. याच्यातून योग्यता काय समजून येते? हे विद्यार्थ्याच्या संपूर्ण प्रगतीचे मापन करते, परंतु विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबत तितके तपशीलवार नसते. आणि नैदानिक मूल्यमापन म्हणजे इथं निदान केलं जातं की नेमकं विद्यार्थ्यांना काय समजलं नाही. मी 5 मुद्दे सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेत, प्रत्येक मुद्द्यावर 2 प्रश्न विचारलेत, पण त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे 4 प्रश्न चुकलेत, म्हणजे कोणते तरी 2
काहीतरी दोन कॉमन मुद्दे जे काही विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना आले नाहीत, मग मी त्याचं निदान करायचे की नेमके ते दोन मुद्दे कोणते आहेत की ज्या दोन मुद्द्यावर ते 4 प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता, बहुतांश विद्यार्थ्यांना सोडवता आले नाहीयेत, ह्याचं निदान करायचंय. त्याच्यानुसार मला उपचारात्मक अध्यापन करावं लागणार आहे. बरोबर आहे. जसं आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो आणि नेमकं काय झालंय हे आपण सांगितल्यानंतर डॉक्टर निदान करतात की यांना अशा पद्धतीचा आजार झालाय, याच्यानुसार मग उपचार पद्धती ही राबवावी लागेल. त्याच पद्धतीनं हे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये आहे. तर विशिष्ट कल्पना, कौशल्य किंवा विषयावरील विद्यार्थ्याच्या आकलनातील त्रुटी शोधणे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गणितातील विशिष्ट संकल्पना जसे की अपूर्णांक समजण्याचे मूल्यमापन, योग्यता काय हे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनावर स्पष्ट कल्पना देते. निष्कर्ष काय तर विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबत नेमकं आणि स्पष्ट कल्पना देणारं मूल्यमापन म्हणजे नैदानिक मूल्यमापन होय. त्यामुळे डी पर्याय हा योग्य आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा घटक चालू होतो ज्याचं नाव आहे संशोधन योग्यता किंवा त्याला आपण रिसर्च ऍप्टिट्यूड असं म्हणतो, ज्याला आपण संशोधनासंदर्भातील संकल्पनेवर, मी यापूर्वीही हे शब्द वापरलाय की तुम्हाला पहिला आणि दुसरा घटक मुख्यतः संकल्पनेवर आधारित आहे. तुमच्या संकल्पना स्पष्ट असतील तर तुम्हाला त्याचे प्रश्न सोडवता येतील, फॅक्च्युअल डेटावर नाहीये. आता यामध्ये संशोधन, त्याचा अर्थ, त्याचे प्रकार, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे दृष्टिकोन, त्यानंतर संशोधनाच्या पद्धती, प्रायोगिक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, गुणात्मक, त्यानंतर संशोधनाच्या पायऱ्या, प्रबंध आणि लेखन कशा पद्धतीचे आहे, त्याची शैली, त्यानंतर संशोधनात आयसीटीचा वापर आणि संशोधन नैतिकता, इथिक्स, रिसर्च इथिक्स, तर याच्यावर आधारित प्रश्न आहेत. त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करूयात. घटक क्रमांक 2 तुम्ही समजून घेतलेला आहे, त्यावरचे प्रश्न आपण पाहत आहोत. बघा पहिला प्रश्न 6वा, हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. टिंबटिंब हे गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. संख्यात्मक प्रदत्तावर डेटावर भर, संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल संशोधन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. योग्य उत्तर काय आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोधन, त्याला आपण गुणात्मक संशोधन म्हणतो. बघा स्पष्टीकरण, गुणात्मक संशोधन ज्याला आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो, हे मानवी वर्तन, अनुभव, त्यांच्या अर्थावर केंद्रित असते. या प्रकारच्या संशोधनात सखोल आणि व्यापक माहिती गोळा केली जाते जी केवळ संख्यात्मक विश्लेषणाने स्पष्ट करता येत नाही. यामध्ये सहभागीच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घेणे, अनुभवाचे अर्थ लावणे आणि सामाजिक संदर्भाचा अभ्यास करणे हे महत्त्वाचं असतं. आता गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य काय आहे तर हे सखोल विश्लेषण करतं, ज्यामध्ये अनुभवाचं, अर्थाचं, भावनाचं, विचारांचं, त्यानंतर संदर्भ निष्ठता, कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक्स, यामध्ये संदर्भ निष्ठता असते. संशोधन नेहमी विशिष्ट परिस्थितीशी किंवा सांस्कृतिक संदर्भाशी संबंधित असतं. डेटाचा स्वरूप म्हणजे माहितीचं स्वरूप कसं आहे, शब्द, कथा, चित्र, मुलाखती, निरीक्षणे, कागदपत्रांचे विश्लेषण, लवचिक संशोधन पद्धती, त्यानंतर सहभागी व्यक्तींच्या दृष्टिकोनाचा अभ्यास केला जातो अशा पद्धतीनं. तर त्या पर्यायाचे आपल्याला जर विश्लेषण करायचं ठरलं तर पहिला पर्याय का चुकीचा आहे, संख्यात्मक प्रदातावर म्हणजे डेटावर भर. तर हे संख्यात्मक संशोधन म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिसर्चचे वैशिष्ट्य आहे, ते इथं क्वालिटेटिव्ह रिसर्चचं वैशिष्ट्य नाही. बी पर्याय संख्याशास्त्रीय विश्लेषणावर भर, क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये संख्याशास्त्राचा समावेश होत नाही, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल संशोधन हे गुणात्मक संशोधनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे, कारण यात सहभागी अनुभव आणि त्यांच्या मागील अर्थाचा अभ्यास केला जातो. आणि डी प्रायोगिक पद्धतीचा आराखड्यात पक्के चिटकून राहणे, तर हे प्रायोगिक आणि संख्यात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. गुणात्मक संशोधनामध्ये चिटकून राहिलं जात नाही, जे येतात ते जशाच तसे स्पष्ट केलं जातं. गुणात्मक संशोधन हे अनुभवांचे, त्यामागील अर्थाचे सखोल विश्लेषण करण्यावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. बघा हा प्रश्न होता क्वालिटेटिव्ह रिसर्चवर, म्हणजे रिसर्च संशोधनाचे जे प्रकार आहेत त्यावर आधारित हा प्रश्न होता. त्यानंतर 7वा प्रश्न आहे
बघा, टिंबटिंब ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. अनुभवजन्य पुराव्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, आणि सी पर्याय व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे आणि संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणं. टिंबटिंब ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. बघा, संशोधनाच्या मर्यादावर आधारित प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अति जटिल सामाजिक घटनेचा जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती हा योग्य पर्याय आहे. याचं स्पष्टीकरण बघा, सकारात्मक संशोधन पॉझिटिव्ह रिसर्च हे मुख्यतः अनुभवजन्य पुराव्यावर आणि मोजता येणाऱ्या घटकावर आधारित असते. वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो, तरीही यामध्ये काही मर्यादा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अति जटिल सामाजिक घटनेचा अधिक सुगम करण्याची प्रवृत्ती. तर या सकारात्मक संशोधनाच्या मर्यादा आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. अति जटिल सामाजिक घटनेचा जास्त सुगम करणं, खूप ज्या गुंतागुंतीच्या आहेत सामाजिक व्यवहारामध्ये अनुभव, आपण जर बघितलं सामाजिक जग अतिशय गुंतागुंतीचं असते, परंतु सकारात्मक संशोधन हे आकडेवारी, सामान्यीकरण आणि नियम शोधण्यावर लक्ष केंद्रित करते. यामुळे मानवी भावना, सांस्कृतिक संदर्भ आणि व्यक्तिसापेक्षता यांना नेमकेपणाने मोजणे कठीण होते. उदाहरणार्थ, समाजातील विषमता आणि वैविध्य हे केवळ मोजमाप करण्यायोग्य घटकावर आधारित मानले तर त्यातील सखोलता हरवते, ती आपल्याला सखोलता दिसणार नाहीये. त्यानंतर आहे अनुभवजन्य पुराव्याच्या वर अति अवलंबत्व. सकारात्मक संशोधन हे अनुभवजन्य, ऑब्झर्वेबल आणि मोजता येणाऱ्या गोष्टीवर आधारित असल्याने अशा घटकाकडे दुर्लक्ष केले जाते जे मोजता येत नाहीत, जसे की मूल्य, भावना किंवा नैतिकता. हे कधीही मोजले जाऊ शकत नाहीत. हे मर्यादा नसून वैशिष्ट्य आहे. त्यामुळं हा ए पर्याय योग्य ठरत नाही. त्यानंतर 3, व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचनाचा अभाव. सकारात्मक संशोधन वस्तुनिष्ठ पद्धतीवर आधारित नसल्याने मानवी अनुभवाचे वैयक्तिक किंवा व्यक्तिसापेक्ष अर्थ समजून घेण्याकडे तोकडे पडते, कमी पडतं. पण हा सकारात्मक संशोधनाचा अभाव आहे, मर्यादा म्हणून मानले जात नाही. त्यामुळे सी पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर 4, संशोधनामध्ये पक्षपातीपणा प्रोत्साहन देणे. सकारात्मक संशोधन कठोर वैज्ञानिक तत्वाचा वापर करते, ज्यामुळे पक्षपाती किंवा वैयक्तिक मते रोखण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळं डी पर्याय देखील चुकीचा आहे. योग्य निष्कर्ष काय आहे तर सकारात्मक संशोधनाची मुख्य मर्यादा म्हणजे अतिजटिल सामाजिक घटनेला सरळसोट पद्धतीने सिम्प्लिफिकेशन समजण्याची प्रवृत्ती. यामुळे सामाजिक अनुभवातील सखोल अर्थ किंवा बारकावे हरवू शकतात. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. त्यानंतर आहे 8वा प्रश्न. बघा, 8वा प्रश्न काय सांगतोय तर या टिंबटिंब याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ ही पण संकल्पनावर आधारित प्रश्न विचारलेला आहे, ज्यामध्ये शैक्षणिक संशोधनाच्या लेखनामध्ये उद्धरण कशाला म्हटलं जातं. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश क्रेडिट देण्याचा मार्ग, कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग, समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. याचं योग्य उत्तर आहे माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश, म्हणजे आपण ज्याच्याकडून ती माहिती घेतली, जी मांडली, त्याचं योग्य ते श्रेय त्याला दिलं गेलं पाहिजे, ज्याच्याकडून आपण ही संशोधनामध्ये माहिती घेतलेली आहे. जसं आपण संदर्भ ग्रंथाचं देतो, कोणत्या परिशिष्टातून आपण कोणत्या ग्रंथातून गेले ते. उद्धरण म्हणजे सिटेशन म्हणजेच एखाद्या शैक्षणिक लेखनामध्ये इतर लेखक किंवा संशोधकाच्या माहितीचा उपयोग करताना त्या माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो मान्यता क्रेडिट देण्याची प्रक्रिया होय. उद्धरणाचा मुख्य उद्देश इतरांच्या विचारांना, कल्पनांना किंवा
डेटाला म्हणजे माहितीला योग्य ती मान्यता देणं आणि वाचकांना त्या संदर्भाची पुष्टी करण्याची संधी देणं हा असतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बाकीचे पर्याय सर्व गौण आहेत. आता त्याचं स्पष्टीकरण दिलंय पारदर्शकता. मूळ लेखकाला मान्यता त्यातून आपल्याला मिळते की आपण जिथून तो माहिती घेतली त्याला आपण सांगतोय की याच ग्रंथातून याच पुस्तकातून आम्ही घेतलेली. पारदर्शक तुम्ही जी मांडणी केली ती पारदर्शक राहते. त्यानंतर गैरवापर आणि साहित्य चौर्य टाळणे म्हणजे आपण कुणाचं चोरत नाहीयेत. आपण घेतलंय ती माहिती तिथं नोंदवतो की या पुस्तकातून या पेज मधून घेतलेलं आहे. प्लॅगरिझम आपण. त्यानंतर विश्वसनीयता वाढते म्हणजे आपली लेखकाची म्हणजे आपण जर ते लेख किंवा संशोधन लेख किंवा एखादं पुस्तक पब्लिश केलं असेल तर त्याची विश्वसनीयता वाढते कारण आपण जिथंचे तिथं संदर्भ देत असतो. बाकीचे सर्व पर्यायाचं स्पष्टीकरण दिलंय ते आपण तुम्ही वाचूनही पाहू शकता. याच्यातून निष्कर्ष काय आहे तर उदाहरण हे इतर लेखकांच्या कामाचा संदर्भ देण्यासाठी आणि त्यांना योग्य ती मान्यता देण्यासाठी वापरले जाते. यामुळे शैक्षणिक लेखनात विश्वासार्हता आणि पारदर्शकता निर्माण होते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 9वा प्रश्न आहे संशोधन घटकावर जो 4था प्रश्न आपण म्हणूयात. टिंबटिंब प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. साहित्य चौरी, वाङ्मय चौर्य, बनावटपणा, चुकीचे अर्थनिर्वचन, पक्षपाती नमुना निवड. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे तर बनावटपणा योग्य पर्याय आहे 9व्या प्रश्नाचा बनावटपणा. याचं स्पष्टीकरण संशोधन गैरवर्तनामध्ये डेटा फसवणे किंवा खोटा डेटा तयार करणे म्हणजे बनावटपणा होय. यामध्ये संशोधक डेटा पूर्णतः तयार करतो आणि न घेतलेल्या निरीक्षणाचे किंवा प्रयोगाचे खोटे परिणाम सादर करतो. हा संशोधन क्षेत्रातील गंभीर गैरप्रकार मानला जातो कारण यामुळे शास्त्रीय विश्वासार्हतेला धोका निर्माण होतो व संशोधनातील विविध गैरवर्तनाचे प्रकार आपल्या समोर येतात. त्यामध्ये आहे साहित्य चौर्य म्हणजे वाङ्मय चौर्य, प्लॅगरिझम. आपण कुणाला म्हणजे ज्याच्याकडून माहिती घेतली त्याला क्रेडिट न देता ती माहिती घेत असतो. त्याला आपण उदाहरणार्थ इतरांच्या लेखाचा भाग कॉपी करून स्वतःच्या संशोधनात समाविष्ट करणं त्याला वाङ्मय चौर्य म्हणतात, प्लॅगरिझम म्हणतात. बनावटपणा खोटा डेटा तयार करणं व किंवा असलेला डेटा बदलणं. उदाहरणार्थ एखाद्या प्रयोगाचे परिणाम खोटे बनवून सादर करणे जसे की संशोधनात काल्पनिक आकडेवारी वापरणे. चुकीचे अर्थनिर्वचन, पक्षपाती नमुना निवड. तर योग्य उत्तर आहे डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा सादर करणे हा बनावटपणाचा प्रकारात मोडतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 10वा प्रश्न म्हणजे संशोधन या घटकावरचा शेवटचा प्रश्न. बघा त्याचा सहसंबंध. शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते. सांख्यिकीय सॉफ्टवेअर, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आणि प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. म्हणजे जे आपण नवीन तंत्रज्ञानावर जो शेवटचा मुद्दा होता आपल्या अभ्यासक्रमातल्या संशोधन विषय अभियोग्यता त्यातल्या शेवटच्या मुद्द्यावर आधारित हा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ज्याला आपण म्हणतो. योग्य उत्तर आहे शोध निबंधाचे ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यामुळे योग्य उत्तर आहे बी पर्याय. यामध्ये शोधलेले संदर्भाची माहिती जतन केली जाते, सेव्ह केली जाते आणि त्या योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यात मदत मिळते. त्याचबरोबर संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर तुम्हाला ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे उद्धरण जोडण्यासाठी एक सुलभ आणि सोपी पद्धत प्रदान करतं. त्यामध्ये ग्रंथसूची तयार करणं याच्यातून आपल्याला या सॉफ्टवेअर मधून काय करता येतं ग्रंथसूची तयार करता येते, उद्धरण व्यवस्थापन करता येतं म्हणजे त्याचं व्यवस्थित करणं, संग्रहण आणि सुसंगतता
निर्माण करता येते आणि ग्रंथसूचीचे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये रूपांतर देखील आपल्याला करता येतं. त्यानंतर संदर्भ व्यवस्थापन, उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेले आहेत. संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर काही सामान्य उदाहरणं आहेत. एंडनोट, झोटेरो, मॅनिटरली, रेप वर्क्स अशा पद्धतीनं त्याच्या प्रत्येक वेगवेगळ्या पहिला पर्याय, दुसरा पर्याय त्याचे विश्लेषण दिलेले आहेत. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, पण ह्या नोट्समध्ये जे आपण विश्लेषणाचं जे बुक असलं तयार होणार आहे आणि क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या नोट्स जे असतील त्या फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, ते पाहू शकता. हा निष्कर्ष, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर हा शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि ती व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात योग्य आणि उपयुक्त साधन आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मित्रांनो, अशा पद्धतीनं एकंदरीत 2 घटकांचं विश्लेषण झालं, 10 प्रश्नांचं. त्यानंतर तिसरा जो घटक आहे आकलन, कॉम्प्रिहेन्शन, याच्यामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये डेटा दिलेला जातो, त्यावर त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं असतं. म्हणजे आपल्याला एक परिच्छेद दिला जाईल, पॅराग्राफ दिला जाईल, त्यावर आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं आहे. मजकुराचा उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यातून तुम्हाला प्रश्नांचे उत्तर निवडायचे आहेत. तर आपल्या सर्वांना माहिती आपल्याला उतारा दिलेला आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11 ते 15 साठी हे 5 प्रश्नांसाठी हा उतारा दिलेला आहे. तर यामध्ये मराठी उतार्याचे बघा, भाषेची क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही. विश्वकोश, शब्दकोश, ग्रंथालय चळवळ इत्यादी घडामोडी शासनाच्या आश्रयाने तेवढ्या चालल्या. हा जो उतारा आहे तो मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि चळवळ शून्यवत राहिली. जे विविध प्रयत्न होत राहिले हे एकाएकी आणि अल्पजीवी किंवा अल्पशक्ती राहिले. आज सरकारविरुद्ध दंड थोपटून बंडाची भाषा करणाऱ्या साहित्य महामंडळाने, विविध साहित्य परिषदांनी, साहित्य संमेलनांनी मराठीसाठी कोणते संस्थात्मक दीर्घ मुदतीचे विधायक राजकारण केले. आपले भाषिक राजकारण गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्याला अध्यक्ष करण्यासाठी संमेलनं कोठे भरवायची याच्या कारस्थानापासून सुरू होते आणि तिथेच थांबते. आपल्या साहित्यिक चळवळी, कथाकथन आणि काव्यगायन याच्या पुढे जाऊन साहित्य व तात्विक चर्चा मराठीतून सार्वजनिकपणे करण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. मराठीच्या नावाने लेखणीच्या तलवारी करणारे वृत्तपत्रे गंभीर लेखासाठी कधीमधी 800-1500 शब्दांची जागा पुरवतात. पुस्तक परीक्षणे तर 200-200 शब्दातच मागणारे बहादर आपल्यात आहेत. सरकार दरबारी सतत हात पसरून बसणारे प्रकाशक मराठीसाठी म्हणून काही प्रकाशित करायला तयारच होतीलच का? गंभीर लेख, कोश, वाङ्मय अशा लेखनापासून प्रकाशक दूर का पळतात? एकूणच भाषाप्रेम हा टाहो फोडण्याचा विषय न होता ती विधायक चळवळ होणे हे भाषेचे एक पर्यायी राजकारण ठरू शकते. मराठीला नोबेल किंवा ज्ञानपीठ का मिळत नाही? आपल्या गैरलागू चर्चापेक्षा केरळ शास्त्र साहित्य परिषदेप्रमाणे विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांची एकवट करणारे राजकारण महाराष्ट्रात नाही याची दखल घ्यायला हवी. अशा पद्धतीचा हा एक लेख म्हणजे मराठीचा परिच्छेद आहे, त्याच्यावरचे आपण प्रश्न सोडवणार आहोत 11 ते 15. बघा, शासनाच्या योग्य उत्तर आहे. प्रश्न बघूयात. 11वा प्रश्न, मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? म्हणजेच झिरोच आहे. पर्याय आहेत, व्यक्तींनी या क्षेत्रात स्वतःच्या स्तरावर मौलिक कामगिरी केल्यामुळे. ब पर्याय, मराठी भाषा, साहित्य व संस्कृती मुळातच भक्कम असल्यामुळे. सी, शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाएकी प्रयत्नामुळे. आणि डी पर्याय, पारस्परिक वैमनस्यामुळे. तर योग्य उत्तर आहे विश्लेषण, शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाएकी प्रयत्नामुळे, म्हणजे एकतर्फी प्रयत्नामुळे. याचं स्पष्टीकरण आहे,
लेखकाच्या मते त्या लेखामध्ये सांगितलंय मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती चळवळ शासनाच्या आश्रयावर अवलंबून राहिली आहे आणि ती एकाएकी आणि अल्पजीवी प्रयत्नावर आधारित आहे, म्हणजे खूप कमी प्रयत्न केलेत। यात सामाजिक स्तरावर एक व्यापक चळवळ निर्माण होण्याऐवजी ती एक गट गुंडाळी किंवा व्यक्तिगत प्रयत्नामध्येच अडकलेले आहे। लेखकाने इथे चळवळीच्या शून्यतेबद्दल व्यक्त केले आहे, कारण ती केवळ शासनाच्या मदतीवर किंवा एका छोट्या गटाच्या प्रयत्नावर आधारलेली आहे, जी समाजात व्यापक परिवर्तन करू शकत नाही। त्यामुळे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक सी पर्याय। त्यानंतर 12वा प्रश्न, साहित्य महामंडळ साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित आहे? गटागटामध्ये हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक सामाजिक राजकारण करणे, गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून नाकारणे, स्थानिक राजकारणांना खतपाणी न घालणे, समन्यायी पद्धतीने संमेलनाचा अध्यक्ष निवडणं। योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, गटागटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक सामाजिक राजकारण करणं। लेखक अपेक्षित असलेल्या चळवळीच्या स्वरूपात साहित्य महामंडळ आणि साहित्य परिषदा यांनी गट आणि पक्षीय संबंधासाठी कार्य न करता दीर्घकालीन संस्थात्मक आणि व्यवस्थित भाषिक राजकारण तयार केले पाहिजे। लेखक त्यांच्या भाषिक चळवळीला एक ठोस आणि स्थिर आधार देण्याची आवश्यकता सांगतो, जो केवळ अल्पकालीन चळवळीच्या पलीकडे जाऊन दीर्घकालीन धोरणासाठी असावी, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे 13वा, मराठीतील साहित्य चळवळींनी कोणती कार्य करायला हवी? कथाकथन व काव्य गायनाचे गावोगावी उरूस भरवणे, विरोधी विचारसरणीच्या साहित्यिकांना शह देणे, सी साहित्यिक चळवळी सामान्यपर्यंत पोहोचवणे, मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणं। लेखकानं सुचवतो की मराठी साहित्यिक चळवळी केवळ कथाकथन किंवा काव्य गायनाच्या पलीकडे जाऊन साहित्य व तात्विक चर्चा सार्वजनिक पद्धतीने करायला हवे होते। यामध्ये मराठी भाषेतील गंभीर विचार व साहित्य चर्चा जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं, असं एकंदरीत लेखकाचं मत आहे। त्यामुळे डी पर्याय योग्य आहे। त्यानंतर 14वा प्रश्न, पुस्तक परीक्षणे 200 शब्दात मागणारे बहादर कोण आहेत? प्रकाशक, वृत्तपत्राचे संपादक, नियतकालिकाचे संपादक, वृत्तपत्राचे मालक। तर योग्य उत्तर काय आहे? वृत्तपत्राचे संपादक। लेखकाने पुस्तक परीक्षणाचे 200 शब्दात मागणारे बहादर असे म्हटले आहे। हे वृत्तपत्राच्या संपादकाच्या संदर्भात येते। हे संपादक साहित्य कार्याच्या गंभीर समीक्षा किंवा विचारांच्या आकारात मर्यादा घालतात। 200 शब्दांची जागा पुरवण्याचे त्यांचे ठरवलेले मर्यादित स्थान लेखकावर टिप्पणी करण्यासाठी प्रगट होते। हेच एकंदरीत योग्य उत्तर आहे बी पर्याय। त्यानंतर 15वा प्रश्न आहे जो परिषदावरचा शेवटचा प्रश्न। बघा, प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थितीगती मांडताना प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहे? व्यक्ती व संस्थांनी शासनाचा आश्रय त्यागावा। दुसरा पर्याय, साहित्य संमेलनाची ठिकाणे व अध्यक्ष पारदर्शकपणे निवडावेत। सी भावनिक टाहू न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे। प्रकाशक व संपादकांनी माय मराठीची सेवा करणे। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, भावनिक टाहू न फोडता विधायक चळवळीतून भाषेची पर्यायी राजकारण करणं। त्याचं योग्य स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, पण ते स्पष्टीकरण आपण वाचत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल। त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। बघा, अशा पद्धतीने हे सर्व आकलनावरचे कॉम्प्रिहेन्शन वरचे सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत। आता आपण
चौथा जो घटक आहे त्या घटकाचं नाव काय आहे? आता बघा, या घटकाचं तिसऱ्या घटकाचा निष्कर्ष काय येतं? लेखकाने आपल्या लेखात मराठी भाषेच्या स्थितीला म्हणजे परिस्थितीला विवेकपूर्ण आणि सुसंस्कृत दृष्टीने मांडले आहे. त्यांच्या मते मराठी भाषेच्या चळवळीला एक मजबूत संस्थात्मक आणि दीर्घकालीन योजनाची आवश्यकता आहे, जी भावनिक आणि अल्पकालीन चर्चेवर आधारित नसून भाषा आणि संस्कृतीच्या व्यापक दृष्टिकोनातून कार्यशील असावी. त्यानंतर चौथा घटक आहे संवाद. बघा, प्राध्यापक म्हणून तुम्ही भविष्यामध्ये काम करणार आहात, त्यामुळे तुमच्याकडे संवाद कौशल्य. तसं पाहिलं तर प्रत्येक घटकाचं जे समाविष्ट केलेलं आहे त्याचा मुख्य हेतू आहे की तुमच्यामध्ये ती कौशल्य विकसित व्हावेत. अध्यापन कौशल्य तुमच्यामध्ये असावं, संशोधन कौशल्य तुमच्यामध्ये असावं, त्यानंतर आकलन क्षमता म्हणजे जास्त वाचून त्याचा आपला अर्थ काढण्याची क्षमता, आकलन कॉम्प्रिहेन्शन कौशल्य तुमच्याकडे असावं. त्यानंतर विद्यार्थ्याबरोबर पालकाबरोबर कम्युनिकेशन करणं, संवाद साधणं हे देखील कौशल्य आपल्याकडे असावं. त्यामुळे हा चौथा घटक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे, ज्यामध्ये 4 मुद्दे दिलेत. संप्रेषण म्हणजे काय, संवाद म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचे प्रकार, त्याचे वैशिष्ट्य. प्रभावी संप्रेषण कशाला म्हणायचं, त्याचे प्रकार, मौखिक, गैरमौखिक, सांस्कृतिक, गट संप्रेषण, वर्ग संप्रेषण. त्यानंतर प्रभावी संवादासाठीचे अडथळे आणि मास मीडिया आणि सोसायटी. या 4 मुद्द्यावर तुम्हाला 5 प्रश्न जे 10 मार्कासाठी या घटकावर विचारले जातात, ते लगेच आपण मागच्या परीक्षेमध्ये कसे विचारलेत हे आपण बघणार आहोत. तर बघा, 16व्या प्रश्नापासून 20व्या प्रश्नापर्यंत घटक क्रमांक 4 वरचे प्रश्न विचारलेले आहेत. ए सेट आहे, आपण जे विश्लेषण करतोय पेपर, जो पहिला पेपर आहे त्याचा ए सेट आहे. बघा, 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारणाकडून गैरअर्थ काढण्याची, अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते? म्हणजे ज्याच्या रिसिव्हर कडून संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश, संपूर्णपणे तोंडी उच्चारित शब्द असलेला संदेश, शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश, पूर्णपणे अर्क प्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश. सोळावा प्रश्न, त्याचं योग्य उत्तर काय आहे? संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश. याचं स्पष्टीकरण बघा, लेखी संदेश म्हणजे जेव्हा संदेश पूर्णपणे शब्दाच्या रूपात दिला जातो तेव्हा त्या संदेशाला अन्वयार्थ काढण्यास आणि संदेशाचा बरोबर अर्थ समजून घेण्यास कमी संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नसते. कारण लेखी संदेशामध्ये शब्दांचा विशिष्ट आणि स्पष्ट वापर केला जातो, जो संदेशाची स्थिरता आणि सुस्पष्टता सुनिश्चित करतो. लेखी संदेशाला संदर्भ, नियम, व्याकरण आणि स्पष्टीकरणाच्या मार्गदर्शनासह व्यक्त केले जाते, त्यामुळे त्याचा अन्वयार्थ चुकीचा निघण्याची शक्यता कमी असते. बाकीच्या ह्याच्यामध्ये चुकीचा म्हणजे पर्यायानुसार विश्लेषण दिलेले ते तुम्ही अधिकच्या माहितीसाठी दिलेले. संपूर्ण लेखी संदेश असल्यामुळे तो पर्याय योग्य आहे. संपूर्ण तोंडी संदेश, उच्चारामध्ये आवाजामध्ये काही जर झालं तर तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर शारीरिक हावभावामुळे जर आपण हावभाव जर समजले नाही, हातवारे, इशारे, त्यामुळे देखील आपल्याला तो संदेश चुकीचा जाऊ शकतो. त्यानंतर पूर्णपणे अर्क प्रतिमा आयकॉनच्या स्वरूपामध्ये, चिन्हांच्या स्वरूपामध्ये असेल तो देखील. याच्यामुळे निष्कर्ष काय आहे? लेखी संदेश अधिक स्पष्ट आणि संरचित असतात आणि त्यांना ठीक प्रकारे वाचून समजून घेतले जाऊ शकते, त्यामुळे त्यामध्ये गैरसमज किंवा अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चौथ्या घटकावर संप्रेषण कौशल्यावर आधारित हा संदेश योग्य म्हणजे गैरसमज कोणत्या प्रकारच्या संदेशातून होऊ शकत नाही यावर आधारित प्रश्न होता. त्यानंतर 17वा प्रश्न बघा, समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजी सामायिकपणे काय संबोधले जाते? अशा पद्धतीचे हे चिन्ह आहेत, त्याला काय संबोधले जाते? इमोजी, इमोटिकॉन्स, स्माइली, स्टिकर्स. तर योग्य उत्तर काय आहे? 17चं योग्य उत्तर आहे इमोटिकॉन, इमोटिकॉन्स.
तर बघा स्पष्टीकरण दिव्यापासून किंवा डिजिटल संवादातून व्यक्त होणारी भावनांचे निरूपण करण्यासाठी वापरणारे लहान चिन्ह समूह जसे की आनंदी, दुःखी, हसरा चेहरा आणि चिंतेचा चेहरा यांना इंग्रजीमध्ये इमोटिकॉन्स असे संबोधले जाते. त्यामुळं म्हणजेच एका टेक्स्ट आधारित प्रणालीत असलेले छोटे चेहरे आणि चिन्ह जी एक व्यक्तीची भावना त्याचा मूड दर्शवतात त्याला आपण इमोटिकॉन्स शब्दापासून वेगळे असून ते विशिष्ट त्वरित संवाद करण्याच्या हेतूने वापरले जातात. बाकीच्या प्रश्नांचं म्हणजे पर्यायांचं देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते आपण सविस्तर पाहू शकता. त्यानंतर 18वा प्रश्न संवादावरचाच बघा. संवादाचा जो प्रकार आहे त्यावर आधारित प्रश्न आहे. निशब्द संदेश संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? म्हणजे हा संवादाच्या प्रकारावर आहे. मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते. गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. योग्य उत्तर आहे पर्याय 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी पर्याय. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. याचं स्पष्टीकरण निशब्द संज्ञापन भावनांची, संदेशाची आणि विचारांची अभिव्यक्ती शक्य असते, पण त्यामध्ये सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात असे म्हणणे चुकीचे ठरते, कारण निशब्द संज्ञापन साधताना संदेशाचे अन्वयार्थ वाचण्यात आणि समजण्यास गोंधळ होऊ शकतो. विशेष विविध संस्कृती, विविध संदर्भ आणि व्यक्तीमध्ये यामुळे निशब्द संज्ञापन कधी कधी अधिक क्लिष्ट होऊ शकते आणि त्या संदेशाचे नेमके नियंत्रण मिळवणे कठीण असू शकते. अशा पद्धतीनं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. त्यानंतर 19वा प्रश्न बघा. प्रसार भारती काय आहे? योग्य उत्तर आहे भारतीय शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसार सेवा. आपल्या सर्वांना माहिती 19वा प्रश्न संदेशवहनाची जी संस्था आहे भारतीय शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. बघा प्रसार भारती ही भारताची सार्वजनिक प्रसारण संस्था आहे जी देशातील 2 प्रमुख प्रसारण सेवांचा संचालन करते, ज्यामध्ये आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ AIR आणि दूरदर्शन. प्रसारण भारती हे एक स्वायत्त शासकीय संस्था आहे जी लोकांसाठी विविध माहिती, शिक्षण, मनोरंजनाची सेवा पुरवते. हे राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावर भारतीय शासन प्रसारण सेवाचा समावेश करते आणि त्याचे कार्य व्यापकपणे सार्वजनिक हितासाठी असते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा या घटकावरचा म्हणजे संवाद, कम्युनिकेशन या घटकावरचा शेवटचा प्रश्न. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? तर योग्य उत्तर काय आहे ते बघूयात. आपल्याकडे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, तर त्याचं योग्य स्पष्टीकरण आहे पर्याय क्रमांक डी. विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी. तर बघा त्याचं स्पष्टीकरण जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी वर्तुळाकृती बैठकीत बसतात तेव्हा एक समवाय आणि समान स्तरावर संवाद साधला जातो. वर्तुळाकृती बैठक संज्ञापनाच्या समावेशासाठी आणि संवादासाठी आदर्श असते. त्याचं कारण दिलेले समान स्तरावर संवाद घडतो, त्यामुळं वाचन आणि बोलण्याची सुसंवाद क्षमता वाढते. त्यानंतर संवेदनशील संवाद घडून येतो. इतर पर्याय देखील आहेत, पण त्याचं स्पष्टीकरण खालील पद्धतीनं दिलेलं आहे. जे यातून निष्कर्ष काय आहे ते वर्तुळ बैठकीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक सुसंवादपूर्ण आणि खुला होतो.
त्यामुळे आंतरसंवादाची पातळी अधिक उत्तेजित केली जाते. अशा पद्धतीनं घटक क्रमांक 4 संवाद कम्युनिकेशन याच्यावरचे 5 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16 ते 17 त्याच्या संकल्पनेवर आधारितच विचारले गेलेले आहेत. त्यानंतरचा 5वा घटक मॅथमॅटिकल रिझनिंग, गणितीय तर्क आणि योग्यता. याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील? तर्काचे प्रकारावर, संख्या मालिका, पत्र मालिका, लेटर्स, संहिता आणि संबंध, गणितीय योग्यता, अपूर्णांक, वेळ, अंतर, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा, तोटा, व्याज, सूट, सरासरी इत्यादीचा समावेश होतो. आता पहिला जो प्रश्न याच्यावरचा 21वा प्रश्न 21 ते 25 याच्यावर आधारित आहेत. बघा, 1 ते 51 या पूर्णांक संख्याची गणित मध्य किती, म्हणजे त्याची सरासरी किती आहे? 1 ते 51 अंकाची सरासरी. तर योग्य उत्तर आहे 25. का बरं? तर याचं योग्य उत्तर दिलेलं आहे बघा, गणित मध्य मॅथमॅटिकल मिड काढण्यासाठी आपण दिलेल्या पूर्णांकाची सर्वसाधारण रचना पाहू. दिलेल्या संख्यांची श्रेणी 1 ते 51 आहे. 1 ते 51 संख्येची एकूण संख्या म्हणजे 51 आहेत. गणित मध्य म्हणजे मध्यभागी असलेला अंक जो एकूण संख्येच्या अनुषंगाने मांडलेला असतो. या संख्याचा मध्य काढण्यासाठी खालील प्रक्रिया केली जाते. सर्व संख्याची रचना केली जाते 1 पासून 1, 2 अशा पद्धतीने 51 पर्यंत. एकूण संख्या 51, तर मध्य रचनेचा 26वा अंक असलेला, कारण 21 मध्ये 2 विभाग करता येतो, तर मधला अंक म्हणजे 26 असावा. पण गणितीय मध्य काढण्यासाठी दिलेल्या संख्याचा सरासरी काढली जाते, त्यामुळे योग्य उत्तर आहे 25. त्यानंतर बी पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न 22वा, जर 10 m धन पूर्णांक आहे, या संख्येने 101 ते 151 या पूर्णांक संख्याच्या गुणाकाराने निषेध भाग जातो, तर m ची मोठ्यात मोठी किंमत किती? 12, 13, 11, 10. तर योग्य उत्तर आहे 13. का बरं? तर बघा, प्रश्नात दिली आहे की 10m ते जेथे m एक धनात्मक पूर्णांक आहे, धन आणि ऋणात्मक, या संख्येने 101 ते 151 या पूर्णांक संख्याच्या गुणाकाराने निषेध भाग जातो. याचा अर्थ 10m या संख्येने 101 ते 151 दरम्यानच्या सर्व संख्यांना गुणाकाराने भाग द्यावा लागेल. आपल्याला सर्व संख्यांचे लघुत्तम समवाय, ज्याला आपण लसावी म्हणतो, काढावे लागतील. म्हणजेच 101 ते 151 या संख्याचा लसावी शोधावाच आहे. या रेंज मधील सर्व संख्या प्राईम संख्येचे गुणाकार आहेत. 101 ते 151 संख्येमध्ये काही प्राईम संख्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आपल्या लसावी काढताना त्याचा सर्व प्राईम संख्या गुणांकाचा वापर करावा लागेल. पण या 10m या संख्येने या लसावी सोडवला असल्यामुळे m च्या योग्य किमतीसाठी आपल्या शोधाप्रमाणे 13 हा मोठ्या प्रमाणावर लागू होईल. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 13. त्यानंतर 23वा प्रश्न जो अंकगणितावर आधारित आहे. दिलेल्या x बरोबर अशा पद्धतीची संख्या दिलेली, y बरोबर संख्या आहे, z बरोबर संख्या आहे. संख्येपैकी कोणती संख्या 18 ने निशेष भाग जातो? 18 ने भाग जाणारी कोणती संख्या आहे? x y z x y z. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे x y z म्हणजे तीनही. याचं स्पष्टीकरण आहे, एखादी संख्या 18 ने निशेष भाग जाण्यासाठी ती संख्या 2 आणि 9 ने निशेष भाग जावा लागेल, बरोबर आहे. आणि 2 ने निशेष भाग जाण्याची शर्त संख्या जरी समसंख्या असावी लागते, म्हणजे 2 ने भाग जायचा असेल तर, म्हणजे त्या संख्येच्या शेवटचा अंक हे 0, 2, 4, 6 किंवा 8 असावे लागतात, बरोबर आहे. त्यानंतर 9 ने निशेष भाग जाण्यासाठी शर्त काय आहे?
तर त्या संख्येचे अंकांची बेरीज 9 ने निषेध भाग जावी लागेल, ज्यामध्ये x 9 9 81, शेवटी अंक 1 आहे, त्यामुळे 2 ने निषेध भाग जात नाही. अंकांची बेरीज आपण जर केली तर 65 आणि 65 चा 9 ने भाग होत नाही, त्यामुळे 9 ने निषेध भाग जात नाही. y ची जी संख्या दिल्यात शेवटचा अंक 8 आहे, त्यामुळे 2 न निषेध भाग जातो. अंकांची बेरीज 65 आहे, 9 ने भाग जात नाही, त्यामुळे 9 ने निषेध भाग जात नाही. त्यानंतर z त्याची संख्या 8, शेवटचे अंक 8 आहे, त्यामुळे 2 न भाग जातो, पण त्याची बेरीज 64 होते, त्याला 9 ने निषेध भाग जात नाही. योग्य उत्तर आहे प्रत्येक संख्या 8 ने निषेध भाग जात नाही, कारण 9 ने निषेध भाग होत नाही, त्यामुळं. पुढचा प्रश्न 24वा. एक व्यक्ती x या ठिकाणापासून y या ठिकाणी विटा वाहून नेण्यासाठी काम करते आहे. x आणि y या ठिकाणामध्ये अंतर 20 मीटर आहे. ती व्यक्ती एका वेळी 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीने x या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास 5.5 किमी अंतर पार केले असताना y या ठिकाणी किती विटा पोहोचल्या असतील? 190, 195, 210, 215. तर योग्य उत्तर काय आहे? 195. का बरं? तर याचं योग्य उत्तर आहे एकूण अंतर 5.5 किमी आहे, म्हणजे 5500 मीटर. प्रत्येक फेरीमध्ये 200 मीटर अंतर पार केले जाते. एक फेऱ्या म्हणजे 27 पूर्ण फेऱ्या होतील आणि 28व्या फेरीत त्या व्यक्तीने 50 मीटर अंतर पार केले असेल. एका फेरीमधील 15 विटा नेल्या जातात, तर 27 फेऱ्या पूर्ण केल्यावर 27 गुणवले 15 बरोबर 405 विटा पोहोचवण्यात येतात. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 25वा प्रश्न बघा. एका जंगलामध्ये चालू वर्षामध्ये 64 हरणे आहेत. जर n ही संख्या त्या जंगलातील वर्षातील हरणांची संख्या दर्शवते. 3 गुणवले n बरोबर n-1 बरोबर अशा पद्धतीने दिलेला आहे. तर 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरणांची संख्या किती? 95, 486, 243, 339. योग्य उत्तर आहे 243. दिलेल्या समीकरणामध्ये आपण हे टाकून ठेवल्यानंतर सुरुवातीला चालू वर्षातील हरणांची संख्या, दुसऱ्या वर्षाची संख्या या ठिकाणी आपण 192, तिसऱ्या वर्षाची संख्या 192 बरोबर 576. त्यानंतर चौथ्या वर्षाची संख्या 576 बरोबर 1728. पाचव्या वर्षाची संख्या 1728 बरोबर 5184. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 243. अशा पद्धतीनं एकंदरीत सर्वच म्हणजे 50 प्रश्नांचं आपण विश्लेषण दिलंय, ते देखील घटक वाईज दिलंय. बघा, हा 6वा घटक आहे. त्या 6वा घटक म्हणजे लॉजिकल रिजनिंग. याच्यामध्ये आपण तर्क, अनुमान याच्यावर आधारित हे सर्व स्पष्टीकरण आहेत. आपण पाहू शकता प्रश्न क्रमांक 26 यामध्ये विधान दिलेली आणि त्याचं स्पष्टीकरण आपण सविस्तर पद्धतीनं, काही वाघ हे बकरी आहेत हे का, त्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 27वा प्रश्न 26 ते 30 प्रश्नापर्यंत 7वा घटक आहे. त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण. त्याचबरोबर पुढे 28वा प्रश्न जो मेंटल ॲबिलिटी तर्कशास्त्रावर आधारित आहे त्याचंही स्पष्टीकरण. त्यानंतर 29वा प्रश्न
त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीनं प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलंय जे आपल्या सर्वांना समजेल उमजेल अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर या घटकावरचा शेवटचा प्रश्न, दक्षिणेकडे तोंड करून उभी राहा, म्हणजे हा दिशा आणि याच्यावरचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर दिलंय, त्याचं स्पष्टीकरण खालील पद्धतीनं दिलेलं आहे. दक्षिणेकडे तोंड करून 15 मीटर चालला, आता तो 15 मीटर दक्षिणेकडून पुढे आहे. परत दुसऱ्या स्टेपला त्याने उजवीकडे वळून 10 मीटर चालला, उजवीकडे वळल्यानंतर तो पश्चिमेला 10 मीटर चालला आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर चालला, उजवीकडे वळल्यानंतर तो उत्तरेकडे 15 मीटर चालला आहे. शेवटी डावीकडे वळून तो 15 मीटर चालला, डावीकडे वळल्यानंतर तो पश्चिमेकडे 15 मीटर चालला आहे. आता पाहूया की त्याचे मूळ ठिकाण काय आहे. त्याचा कुल पथ बघा, दक्षिणेकडे 15 मीटर, पश्चिमेकडे 10 अधिक 15 25 मीटर, उत्तर 15 मीटर. यामुळे तो मूळ ठिकाणापासून 25 मीटर पश्चिमेकडे उभा आहे. उत्तर आहे पश्चिमेकडे 25 मीटर. 10 अधिक 15. पुढचा जो घटक आहे 7वा घटक, माहितीचं विश्लेषण, डेटा इंटरप्रिटेशन. याच्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते, तक्त्यामध्ये असते, चार्ट इथं दिलेला आहे बघा, बार चार्ट, हिस्टोग्राम, पाई चार्ट, टेबल चार्ट आणि लाईन चार्ट. डेटा मॅपिंग, डेटा इंटरप्रिटेशन, डेटा आणि प्रशासन, अशा पद्धतीच्या या 5 मुद्द्यावर आधारित 5 प्रश्न 10 गुणांसाठी आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यापैकी डेटा दिलाय, माहिती दिली आपल्या प्रश्नामध्ये आहे. अतिशय सोपे प्रश्न होते या घटकावरचे. तर त्या माहितीचं विश्लेषण, त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 33 अतिशय सर्वांना समजेल उमजेल अशा पद्धतीचं हे विश्लेषण आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. 34 आणि 35 प्रश्नापर्यंत 7वा घटक डेटा इंटरप्रिटेशन हा घटक आपण होता. त्यानंतर 8वा घटक आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, ज्याला आपण ICT म्हणतो. प्राध्यापकामध्ये ICT विषयी जनजागृती असावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याला अध्यापनामध्ये वापर करता यावा, या उद्देशाने हा घटक एकंदरीत आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले. यामध्ये जर मुद्दे पाहिले, ICT सामान्य संक्षेप आणि शब्दावली दिलेली आहे. इंटरनेट, ईमेल, ऑडिओ, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मूलभूत संकल्पना, उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम, ICT आणि प्रशासन, अशा पद्धतीनं 4 मुद्दे दिलेले, ज्या 4 मुद्द्यावर आपल्याला एकूण 5 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. तर याच्या 36व्या पासून प्रश्न क्रमांक 40व्या पर्यंत याचं उत्तर स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. आपण पाहू शकता पिक्सल, HDD. त्यानंतर 37वा प्रश्न, त्याचंही कोड, त्याचं स्पष्टीकरण अतिशय सोप्या पद्धतीनं सर्वांना समजेल अशा पद्धतीनं आपण देण्याचा प्रयत्न केला. आपलं जे नवीन पुस्तक येणार आहे, ज्यामध्ये आपण पहिला घटक त्याचं अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमाचं थोडक्यामध्ये संक्षिप्त विश्लेषण आणि त्यावरचे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, प्रश्नांचं अशा पद्धतीनं सविस्तर विश्लेषण, पहिल्या घटकाच्या नंतर म्हणजेच अभ्यासक्रम असेल पहिल्या घटकाचा, त्याच्यावरचं विश्लेषण असेल अभ्यासक्रमाचं, आणि त्यावर यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण असेल. अशा पद्धतीनं आपण नवीन बुक पेपर 1चं येतंय, पेपर 2तही त्याच पद्धतीनं आपण बुकचं काम चालू आहे. त्यानंतर 39वा प्रश्न, त्याचंही स्पष्टीकरण अतिशय सर्वांना समजेल अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आहे. इथून चालू होतं स्पष्टीकरण. स्वयं स्टडी वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पिरंट माइंड्स, त्याच्यावर आधारित हा सर्व माहिती दिलेली आहे. 40वा प्रश्न जो 8व्या घटकावर महत्वाचा आहे, युजर जनरेटेड कंटेंट, त्याच्याशी निगडीत होता, त्याचंही स्पष्टीकरण आपण व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर 9वा घटक आहे लोक, विकास आणि पर्यावरण. त्यामध्ये विकास आणि पर्यावरण काय आहे, सहस्र शताब्दी विकास, शाश्वत विकास उद्दिष्ट, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत.
मानव आणि पर्यावरण, परस्पर संवाद, पर्यावरणातील समस्या, त्यानंतर मानवी आरोग्य, प्रदूषणाचा प्रभाव, त्यानंतर नैसर्गिक आणि ऊर्जाचे साधने, नैसर्गिक धोके आणि आपत्ती, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, प्रोटोकॉल, रिओ समिट, हे सर्व अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. 41वा प्रश्न जे सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे, ज्याला आपण MDGs असं म्हणतो, ते कधीपर्यंत होते? सहस्त्राब्दी विकास लक्ष्य उद्दिष्ट. त्यानंतर 42वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. सततचा विकास उद्दिष्ट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्या अजेंडा कधी कुठं कॉन्फरन्स झाल्या, सविस्तर अतिशय सूक्ष्मातील सूक्ष्म माहिती सांगितलेली. त्यानंतर 43वा प्रश्न डोकेदुखी, नाकदुखी, घसादुखी म्हणजे तिचे कारण काय आहेत? कोणत्या प्रकाश रासायनिक ध्रुव्याचा परिणाम काय होतो? अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते. त्याचा काय इफेक्ट होतो हे यामध्ये उत्तरामध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. 44वा देखील प्रश्न पर्यावरणावर आधारित आहे. जैविक निर्गमन म्हणजे काय? त्याचं अतिशय सोप्या पद्धतीनं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर 45वा प्रश्न जो 9व्या घटकावरचा शेवटचा प्रश्न आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? त्याचे पर्याय दिलेले होते. योग्य पर्याय आहे अर्धसंवाहक सामग्री. पर्याय क्रमांक बी, त्याचं स्पष्टीकरण दिले. सौर पटल, सोलार पॅनल हा सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा उपकरण आहे. या प्रक्रियेला फोटोव्होल्टाइक प्रभाव असं म्हणतात. सौर पटलात असलेली अर्धसंवाहक सामग्री जसे की सिलिकॉन सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर थेट विद्युत प्रवाह निर्माण करते. ही सामग्री सूर्याच्या प्रकाश ऊर्जा शोषून त्याला विद्युत ऊर्जेत बदलते, कन्वर्ट करते. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे उच्च शिक्षण प्रणाली, हायर एज्युकेशन सिस्टीम, याच्यामध्ये देखील अभ्यासक्रमाचे मुद्दे दिलेले आहेत. प्राचीन भारतीय उच्च शिक्षण आणि शिक्षण संस्था, स्वतंत्र भारतातील उच्च स्तरावरील आणि संशोधनाची उत्क्रांती, भारतातील प्राच्य पारंपरिक आणि अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम कशा पद्धतीचे होते, त्यानंतर व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कसं दिलं जातं, त्यानंतर मूल्य शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण, धोरणे, शासन आणि प्रशासन. तर याच्यावर आधारित प्रश्न आहे. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यांच्या अभिप्रेत आहे चा विकासही, म्हणजे कोणता विकास अभिप्रेत आहे? सखोल ज्ञान, सैद्धांतिक ज्ञान, योग्य अभिवृत्ती. तर योग्य उत्तर आहे योग्य अभिवृत्ती. का योग्य अभिवृत्ती योग्य उत्तर आहे? तर पर्यावरण शिक्षणाचे उद्दिष्ट फक्त पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि ज्ञान प्रसार करणं नाही, तर त्यात योग्य अभिवृत्ती, आवड तयार करणं हे देखील आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची महत्त्वाची भावना आणि जबाबदारी शिकवणे आहे. योग्य जर अभिवृत्ती ही पर्यावरणीय बदलावर प्रभावीपणे प्रक्रिया देण्यास सक्षम बनते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे, योग्य अभिवृत्ती. त्यानंतर 47वा प्रश्न आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेत सामान्यतः खालील कोणते विभाग केले जातात? वैदिक कालखंड, बौद्ध कालखंड, मुस्लिम कालखंड, ब्रिटिश कालखंड. भारतीय शिक्षण पद्धतीच्या प्राचीन काळापासून आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीचे कालखंडावर आधारित प्रश्न आहे जे आपल्याला या ठिकाणी दिलेले स्पष्टीकरणामध्ये. बौद्ध काळामध्ये गुरुकुल पद्धती वैदिक कालखंडामध्ये होते. बौद्ध काळामध्ये कशा पद्धतीनं मुस्लिम कालखंडात शिक्षण दिलं जात होतं. ब्रिटिश कालखंड, स्वतंत्र उत्तर कालखंड, अशा पद्धतीनं हे पर्याय योग्य ठरतो. त्यानंतर 48वा प्रश्न. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टीचा समावेश होतो. ड पर्याय योग्य. मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने. त्याचंही स्पष्टीकरण अतिशय समर्पक आणि सर्वांना समजेल उमजेल अशा पद्धतीचं आहे.
39वा प्रश्न, पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये कुठे झाली? तर योग्य उत्तर आहे इंग्लंडमधील मिल्टन केनीस. तर यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिलं. 1969 मध्ये इंग्लंडमध्ये ओपन युनिव्हर्सिटीची स्थापना झाली होती. याला मुक्त विद्यापीठ असं म्हणतात, जे घर बसल्या शिक्षण घेण्यासाठी घेतलं जातं शिक्षण. या विद्यापीठाची स्थापना इंग्लंडमध्ये केली जात होती आणि हे शिक्षण पद्धत खुल्या शिक्षणाच्या सिद्धांतावर आधारित होती, ज्यामुळे इतर लोकांनाही शिकण्याची संधी मिळाली. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 50वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे, मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे केंद्र समजले जाते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण. योग्य उत्तर आहे प्राथमिक शिक्षण. याचं स्पष्टीकरण आहे बघा. मदरसा ही मुस्लिम शिक्षण पद्धतीतील एक संस्था आहे, जी मुख्यतः प्राथमिक शिक्षणासाठी ओळखली जाते. येथे धर्म, संस्कृती, शास्त्रविषयी शिक्षण दिले जाते. मदरसा संस्थांमध्ये मुख्यतः कुराण, इस्लामिक इतिहास आणि अरबी भाषेचे शिक्षण दिले जाते. बहुतेक मदरसा संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाते आणि त्यात विद्यार्थ्यांना इस्लामिक मूल्यही शिकवले जातात. यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्या ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि 2 या संदर्भात ऑनलाईन क्लासेस सुरू केले, ज्यामध्ये तुम्हाला आपण वेगळ्या पद्धतीनं सुरू केले, ज्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं घटक वाईज पेपर 1 आणि पेपर 2 चे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, पेपर 2 चा जो सिलेबस बदलला 2019 पासून, त्यावेळेस पासूनचे तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. पेपर 1 चं जे आहे ते देखील तुम्हाला नवीन पॅटर्न नुसार 2019 पासूनच 5 वर्षाच्या 5 क्वेश्चन पेपर घटकानुसार विश्लेषण असेल. त्याच्याबरोबरच त्याच्या जोडीला आपण आणखी दुसरा बदल काय केलेला आहे की प्रत्येक घटक आहे, जसं आता आपण उदाहरण घेऊयात, घ्यायचं सांगायचं झालं तर हा 10वा घटक आहे. 10व्या घटकामध्ये एकूण 6 मुद्दे आहेत, बरोबर आहे. प्राचीन भारतीय उच्च शिक्षण आणि शिक्षण संस्था. तर तुम्हाला आता आपण काय करतोय, नवीन पद्धतीनं पहिला घटक आहे ना, तर पहिल्या घटकातला पहिला मुद्दा प्राचीन भारतीय उच्च शिक्षण आणि शिक्षण संस्था, याच्यावरचं विश्लेषण केलं जाईल लेक्चर्स मध्ये किंवा याच्या नोट्स असतील आणि याच्यावरचेच प्रश्न असतील. म्हणजे आपण सूक्ष्माकडून स्थूलाकडे जात आहोत. म्हणजे छोट्या छोट्या बाबीकडून आपण पूर्णत्वाकडे जात आहोत. म्हणजे अभ्यासक्रमात अभ्यास करण्याची पद्धत हीच आहे, घटकानुसार अभ्यास करा. मग आपण घटकामध्ये पण आणखी सखोलतेमध्ये एकेका मुद्द्यानुसार, म्हणजे हा मुद्दा प्राचीन भारतातील उच्च शिक्षण आणि शिक्षण संस्था, म्हणजे भारताला प्राचीन काळापासून अतिशय वैदिक कालखंडापासून शिक्षण पद्धती कशी आलेली आहे आणि त्याच्यावर यापूर्वी विचारलेले प्रश्न काय आहेत हे आपण या पहिल्या मुद्द्याअंतर्गत घेणार. परत दुसरा मुद्दा, स्वतंत्र उत्तर भारतीय उच्च शिक्षणातील आणि संशोधनातील उत्क्रांती कशी झाली, स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र उत्तर ती कशा पद्धतीने झाली त्याचं विश्लेषण घेणार, त्याच्यावरचे प्रश्न घेणार. अशा पद्धतीनं म्हणजेच उपमुद्द्यांचं देखील विश्लेषण आणि त्याच्यावरचे प्रश्न, म्हणजे आपण तयारी करून घेणार आहोत परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून. पेपर हेच फॉर्म्युला, हीच पद्धत पेपर 1 आणि पेपर 2 ला, म्हणजे 2 वेगळे पण आहे की अभ्यास करायचा आहे तर घटक, त्या घटकातला एक मुद्दा, त्या एक मुद्द्याचं विश्लेषण आणि त्या एक मुद्द्यावर विचारलेले प्रश्न, अशा पद्धतीनं. आणि दुसरा पद्धत काय आहे की मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण कसं करायचं, घटक वाईज करायचंय. म्हणजे पहिल्या घटकावर विचारलेले प्रश्न, पेपर 2 मध्ये पण पहिल्या घटकावर 10 प्रश्न, प्रत्येक घटकावर 10 प्रश्न विचारले, 10 प्रश्न कसे विचारले, मग ते प्रश्न, त्याचं विश्लेषण, प्रत्येक घटक त्याचा सिलेबस, त्याचं विश्लेषण, त्याचा सिलेबस, त्याचं विश्लेषण. अशा स्वरूपामध्ये आपण स्थूलाकडून म्हणजे सूक्ष्माकडून स्थूलाकडे जात आहोत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडून आपण पूर्ण संकल्पनेकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील तर त्यांनी निश्चितच, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रमैत्रिणीला, जे सेट नेटची तयारी करत आहेत, 2 मार्कानं गेलं, 10 मार्कानं गेलं, 20 मार्कानं गेलं, 50 मार्कानं मार्क कमी पडले, 2च बीटनं गेले, अशा सर्वांसाठी योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि सर्वांना अचूक आणि योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं
अभ्यासाची निश्चिती करण्यासाठी निश्चितच तुम्ही क्लास जॉईन करू शकता। क्लास जॉईन करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने जॉईन करू शकता। एक आहे ती ऑल एक्झाम कट्टा, हे आपलं गुगल प्ले स्टोअरवरील ॲप आहे, ज्याचा लोगो अशा पद्धतीचा आहे। तो ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 साठी जॉईन करू शकता। किंवा ऑल एक्झाम कट्टा जो हा नंबर दिलाय 9689047738 या क्रमांकाला कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता। किंवा आपण डायरेक्टली व्हॉट्सअपद्वारे देखील माहिती घेऊ शकता आणि तुम्ही गुगल पे करून देखील कोर्स जॉईन करू शकता। पेपर 1 ची 2 वर्षासाठी फीस आहे 1500 रुपये आणि पेपर 2 ची 2 वर्षासाठी फीस आहे 2500 रुपये। दोन्ही कोर्सची फीस असणार आहे फक्त 4000 रुपये। ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही विषयाचे क्लास जॉईन करायचे ते जॉईन करू शकतात। याच्या व्यतिरिक्त आपण फक्त सेटनेट प्राध्यापक तयार करणं नाही, तर त्यांना प्राध्यापक म्हणून एमपीएससी अंतर्गत कुठं जागा निघतात का, विद्यापीठ स्तरावर, महाविद्यालय स्तरावर किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये कुठं व्हॅकन्सी निघतात का, याच्या संदर्भात देखील आपण वेळोवेळी आपल्या क्लासच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आपण अपडेट देत असतो। चालेल, ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडलाय त्यांनी आपले मित्रमैत्रिणी जे तयारी करतायत त्यांना देखील शेअर करायला विसरू नका। याच्यानंतर आपण मराठीचा व्हिडिओ घटकानुसार विश्लेषणाचा टाकणार आहोत। त्यानंतर अर्थशास्त्र, कॉमर्स, वाणिज्य, त्यानंतर इतिहास, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र याही विषयाचे व्हिडिओज येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये तुम्हाला आपल्या ॲपच्या माध्यमातून, आपल्या क्लासच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून मिळतील। हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद। बघा, यश मिळवायचं असेल तर इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे। तोच आपण पद्धत, शास्त्रशुद्ध पद्धत अंगीकारली, ती आवडली असेल तर निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या। तुमच्या प्रतिक्रियेचा मी वाट पाहतोय। धन्यवाद।